श्रीरामपूर शहरातून एक धक्कादायक आणि तितकाच संतापजनक प्रकार समोर आला आहे, ज्यामुळे औद्योगिक परिसरातील कामगारांच्या सुरक्षिततेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे। श्रीरामपूर MIDC परिसरातील सनफ्रेश ॲग्रो कंपनीमध्ये कामगारांना दिल्या जाणाऱ्या जेवणात थेट पालीचे मुंडके आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे। ही घटना समोर येताच संतप्त कामगारांनी कंपनी प्रशासन आणि कॅन्टीन ठेकेदाराविरोधात जोरदार नाराजी व्यक्त केली आहे। कामगारांच्या म्हणण्यानुसार हा प्रकार एकदाच घडलेला नसून वारंवार जेवणात अशा घाणेरड्या गोष्टी आढळून येतात। कधी झुरळ, कधी आळ्या, तर कधी केस अशा प्रकारचे पदार्थ जेवणात सापडत असल्याचा गंभीर आरोप कामगारांनी केला आहे। यामुळे कामगारांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून अनेक कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। दरम्यान या घटनेनंतर काही कामगारांनी जेवण घेण्यास नकार देत निषेधही व्यक्त केला। कंपनी प्रशासनाकडून मात्र अद्याप कोणतीही ठोस भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही। अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेचे नियम पाळले जात आहेत का? कॅन्टीनची नियमित तपासणी होते का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत। कामगारांनी संबंधित प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे। हा प्रकार केवळ एका कंपनीपुरता मर्यादित नसून संपूर्ण औद्योगिक परिसरातील अन्न सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरत आहे। आता प्रशासन या प्रकरणात काय भूमिका घेते आणि कामगारांना न्याय मिळतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।